होती ना की एका बाजूने विकेट जात होत्या, एका बाजूला अमर शेलार मैदानाच्या आतमध्ये होते आणि तुम्ही जाऊन पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं, ही काय वेगळी स्ट्रॅटेजी होती का? नाही, कारण या ग्राउंडवर स्कोरची आवश्यकता होती. सिंगल डबल खेळण्यात काही अर्थ नव्हता आणि माझ्या अमरने विश्वास दाखवला, तू करशील बॅटिंग बोलत होता बराच वेळ आणि आज भेटला चान्स झाला परफॉर्मन्स प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे. निश्चित 48 धावांचा झुंजार खेळ केला. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हे होते प्रताप शेलार, ज्यांना मिळाला सामनावीराचा पुरस्कार आणि ज्यांनी 48 धावांचा झुंजार खेळ केलाय. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आपण प्रताप शेलार जे या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय खेळाडू, खो खोचे एक उत्तम खेळाडू आहेत. आज मात्र क्रिकेटचं मैदान त्यांनी गाजवलंय. 48 धावांची धुव्वाधार बॅटिंग केली आणि वन साईड मुकाबला हा पाहायला मिळाला. त्यांचंही कौतुक करूया. परंतु आजच्या दिवसामधली शेवटची मॅच आहे जिथे मात्र भैरवनाथ फायटर आणि महाकाली वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टीम महाकाली वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि भैरवनाथ वॉरियर्स संघ इथे बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. दोन्ही स्ट्रायकर जोडी, ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय राजेश जवळवाडी गावचे खेळाडू आहेत आणि नॉन स्ट्राईकला मात्र तुम्ही पाहताय विशाल शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉलिंग मार्गवरती राहुल महांगडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्गवरती सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. पहिला बॉल राजेश जवळ यांच्यासाठी. पहिला बॉलवरती ऑन साईडला सी कॉर्नरला हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील वेगाने, तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते. खराब थ्रो मी म्हणेन. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण अगदी निलेश मर्डेकर सर यांना आपण ऐकणार आहोत. निलेश सर प्लीज या. शेवटची मॅच आहे आणि डुएट कॉमेंट्रीचा आस्वाद तुम्हाला घ्यायला मिळेल. जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडलेत, PTC लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडलेत, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मेजवानी असेल. हा बॉल वाईड आहे. पंचांनी सांगितलंय की अतिरिक्त रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. 3 धावा स्कोरबोर्डती लागतायत. राजेश जवळ आणि विशाल शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राहुल वांगडे. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी डाव्या एसटीवरती टाकलेला बॉल. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॉलच्या लाईन मध्ये आलेले नाही आहेत. येतोय तो डॉट बॉल. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. जावली मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून आलेली ही स्पर्धा आजची दिवस अप्रतिम राहिला, चांगला दिवस राहिला. पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल ड्रॉप केलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अगदी राजेश जवळ यांना नशिबाची साथ आहे आणि या नशिबाच्या साथवरती आलेला हा चौकार. 4 धावा. राजेश जवळ आणि विशाल शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण निलेश मर्डेकर सर यांचाही आवाज ऐकणार आहोत. डुएटमध्ये समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल आणि PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये जोडले त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. शेवटची मॅच आहे. एक मजेदार आणि एक चांगली मॅच होईल. हा खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. मिड विकेटला आणखी एक सोपा झेल सोडलाय. खराब फिल्डिंग मी म्हणेन. राजेश जवळवाडी मैदानाच्या आतमध्ये सेफ आहेत. 2 कॅचेस सोडल्यात. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमीप्रमाणे निलेश सर आपण बोलतो, परंतु राजेश जवळ यासारख्या बॅट्समनचे तुम्ही 2 झेल सोडताना पुढचा काळ अतिशय धोकादायक असेल. निश्चित अनेक वेळा आपण राजेश जवळ यांना चांगला खेळ करताना पाहिलेला आहे, परंतु फटका फसला होता आणि हा झेल अगदी हातामधून निसटला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले होते, परंतु अखेरच्या क्षणी हाताच्या उंजळीमधून हा झेल निसटला आणि राजेश जवळ सारख्या आक्रमक बाहुबली खेळाडूचा झेल इथे सोडलाय.
निलेश सर, मला अगदी आठवतं 40+ घनसोलीचं मैदान होतं आणि त्या ठिकाणी राजेश जवळ यांनी खूप चांगला खेळ केला होता आणि आपण जवळवाडीबद्दल काही वाक्य आपण त्या ठिकाणी बोललो होतो. म्हणजे जवळवाडी हे गाव कुस्ती क्षेत्रामध्ये खूप चांगले कामगिरी करतं. तर पुढचं वाक्य तुम्ही बोलला होता. निश्चित दहीहंडीमध्ये जवळवाडी गावाने 7 मानवी मनोरंजनाचा थर रचला होता, याचाही उल्लेख आपण केला होता. परंतु आज जवळवाडी गावाचा डंका या लीग मध्ये वाजेल का? राजेश जवळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? हातातून बॉल सटकला. लॉंग ऑफ रिझन मध्ये आणखी झेल क्रमांक 3 सोडलाय. या जवळवाडीचा पट्ट्या मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे निलेश सर. निश्चित झेल सुटला, त्यानंतर त्या झेलचा उपद्रव. ताकद म्हटलं की राजेश जवळ बाहुबली आणि त्यांच्या बॅट मधून त्याच प्रकारचा फटका आलाय. तुम्ही जुन्या आठवणी काही जाग्या केल्या ना, त्या मॅच मध्ये मला आजही आठवतंय, षटकार मारल्यानंतर ते आपल्या टीमकडे बॅट दाखवत होते की मी मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे त्या प्रकारची याही लीग मध्ये काही कृती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? हो, अगदी पहिल्या मॅच मध्ये लवकर आउट झाले होते, परंतु या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. आणखी एक जोरदार स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सोर्टी रन अगदी स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाते. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1 बॉल बाकी आहे, माफी असावी. 16 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. अनिश्चित बॅटिंग करताना जो खेळ राजेश जवळ यांनी केलेला आहे तो अप्रतिम आहे. त्यांच्या सोबतीला विशाल शेडगे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. 16 धावा धाव फलकावरती आहेत बिनगडी बाद. म्हणजे एक चांगली स्थिती आहे. सुरुवात चांगली झाली म्हणायला काही हरकत नाही. 2 झेल निसटलेले आहेत, परंतु बॅटिंग करण्यास सुरुवात चांगली. निलेश सर, आजचा दिवस संपूर्ण जर पाहिला ना तर रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग झाली मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये. अनेक स्पर्धा या मैदानावरती निलेश सर आपण केल्या, परंतु आजच्या संपूर्ण मॅच मध्ये फर्स्ट बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं ना निलेश सर, तर ऑलमोस्ट 80+ धावा केल्यात. याचं कारण काय असू शकतं? निश्चित 80+ धावा आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिले. खेळाडूंचा खेळ जो बहरलेला आहे ना तो अप्रतिम आहे आणि या लीग मध्ये या सर्वच खेळाडूंनी प्रभावित केलेले आणि जो सामना आहे तो शेवटच्या बॉल पर्यंत उत्कंठा वाढवून ठेवतोय. त्यामुळे बरेचसे प्रेक्षक या लीगशी जोडले गेलेले आहेत. अगदी बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 साठी विशाल आलेत बॉलिंग मार्क वरती. हा लेग साइडला बॉलला ग्लान्स केलंय. क्षेत्ररक्षक कोणताही नाही. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. रिकाम्या जागा भरा आणि स्कोरबोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. निश्चित लॉंग लेग सीमारेषा चिरणारा हा बॉल होता, सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा एक चाबूक स्ट्रोक आलेला आहे. म्हणजे जिथे तुम्ही झेल सोडले तिथूनच पुढे एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. आक्रमक बॅटिंग करणं हे त्यांच्या स्वभावामध्ये आहे. राजेश जवळवाडीचे खेळाडू आहेत आणि प्रभावी बॅटिंग नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी केली. पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. 1 रन्स देऊन जातोय. 1 रनवरती समाधान मानावं लागेल निलेश सर. निश्चित दोन्ही खेळाडूंबद्दल जर आपण चर्चा केली की विशाल भिल्लार हे करंजे गावचे आहेत आणि राजेश जवळवाडीचे आहेत. दोन्ही गावं जर तुम्ही बघितली ना तर मेढ्याच्या बाजूला आहेत. अगदी मेढा म्हटलं ना की अगदी जावली तालुक्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं. बाजारपेठ आहे मेढा आणि त्या ठिकाणचे आजूबाजूचे खेळाडू आहेत. ऑन द राईज समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बीट केलं या बॉलनी. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये, आणखी एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. विशाल शेडगे ऑन अ फायर, षटकार. हा जो टोला होता ना हा टोला सीमारेषा बाहेर गेला आणि विशाल शेडगे यांच्या बॅटचा बोलबाला पाहायला मिळाला. सरळ 6 धावा 27 धावसंख्या धावफलकावरती आहे. विशाल शेडगेने आता पार्टी जॉईन केली. राजेश जवळ आक्रमक बॅटिंग करतात हे सर्वांना माहित आहे, परंतु विशाल शेडगेने आपला रंग बदललाय. तुफानी बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्यांचाही राहिलाय. फुलटॉस बॉल आहे, स्वतःवरती नाराज आहे. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. OUT महत्वाचा फलंदाज. जवळवाडीचा पट्ट्या. राजेश जवळ मैदानाच्या बाहेर जातील. समजण्या पलीकडचं क्रिकेट. निश्चित धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी येतील. खराब अंडरस्टँडिंग दुजोरा मिळालाय तो विकेटचा. पुन्हा एकदा पाहूया या विकेटची क्रिया.
बॉल खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला, परंतु कॉल कुणी दिला आणि कॉल नाकारला कुणी. आणि पहा राजेश जवळ अगदी येऊन पोचले होते, परंतु थोडेसे दूर होते आणि सरळ बॉलने स्टँडचा वेध घेतला आणि फलंदाज राजेश जवळ धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होत आहेत. जोखीम घेतली आणि ती जोखीम आता परवडणारी नव्हती आणि राजेश जवळ अखेर माघारी गेले. निलेश सर, काही वेळा परिस्थिती अशी असते ना की काही गोष्टी आहेत ना तुमच्या विरोधात होत असतात. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल चकला, त्याच्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी शेवटच्या क्षणी काही सेंटीमीटरनं हे रनआउट होत आहेत आणि मोठी विकेट आहे. जवळवाडीचा राजेश जवळ यांची बॅटिंग आपण नेहमी पाहिले, ते अजून जर इथे मैदानावरती टिकत आहेत तर बऱ्याचशा धावा येऊ शकल्या असत्या. निश्चित जोखीम त्यांनी घेतली आणि ही जोखीम आता परवडणारी नव्हती आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निलेश शिंदे त्याच गावचे खेळाडू आलेत आणि त्यांनी पहिलाच बॉल उचललाय आणि पाठवून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. आला एक मोठा टोला षटकार. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. पहा राजेश जवळ यांची विकेट गेली, परंतु दुसऱ्या बॉलवरती नवीन बॅट्समन काय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत निलेश शिंदे आणि पहिल्या बॉलवरती ऑन साइडला सी कॉर्नरला काय कलात्मक स्ट्रोक खेळलाय. अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका होता. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बॉलिंग मार्गवरती तुम्ही विशालला पाहताय, निलेश शिंदे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल आहे, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना अगदी धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. निलेश सर, राजेश जवळ मैदानाच्या बाहेर गेलेत, परंतु एक शॉट आहे पंचांनी सांगितलंय, तितकासा संघाला काही फरक पडलेला नाही आहे. निश्चित ज्या प्रकारे निलेश शिंदे यांनी पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं त्यामुळे धावसंख्येला थोडासा बहर आला. निश्चित तुमच्या विकेट जरी गेल्या ना तरी धावसंख्येची गती जर कमी नाही झाली तर संघाला तितकासा फरक पडत नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस तब्बल 34 धावा. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला तर प्रताप शेलारांनी केलेला 48 धावांचा खेळ कोण विसरेल. म्हणजे संघ अडचणीमध्ये होता आणि पहिल्या बॉल पासून त्यांनी आक्रमण केलं होतं आणि त्याच प्रकारचा प्रयत्न निलेश शिंदे यांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय. हो अगदी नक्कीच. ज्या पद्धतीने आपण स्कोरबोर्ड पाहिला तर 34 वरती 1 ही स्थिती आहे. भैरवनाथ फायटर्स या संघाची बॅटिंग करत असताना निलेश शिंदे 2 बॉल 7 वरती खेळत आहेत, विशाल शेडगे 2 बॉल 6 वरती खेळतात. म्हणजे स्ट्राईक रेट ऑलमोस्ट प्रत्येकाचा 300चा आहे आणि ते क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला निलेश सर खूप गरजेचं आहे. निश्चित कमी ओव्हरच्या षटकांमध्ये तुमचा स्ट्राईक रेट फार मोठा महत्वाचा आहे आणि त्याचा बोलबाला आपण T20 क्रिकेटमध्ये खास करून तुमच्या स्ट्राईक रेटला फार महत्व आहे आणि याही कमी ओव्हरच्या षटकामध्ये तुम्ही कोणत्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करता हेही महत्वाचं आहे. दत्ता बांदल पहिला बॉल टाकतायत. हा ओव्हर पिच बॉल आहे, अगदी स्ट्रेट बॅटनी या बॉलला उचललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनतील. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना भैरवनाथ फायटर. निश्चित सरळ बॅटने खेळलेला फटका, एक पाय पुढे काढला. हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा तोडून फोडून भेदून जाणारा हा चौकार आहे. दत्ता बांदल यांच्यावरती आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती त्यांना सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता दाखवलाय. पुढचा बॉल, हा बॉल ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतील, निवृत्ती शिंदे झेल ड्रॉप केलाय. चांगले समालोचक आहेत परंतु झेल ड्रॉप केलाय. कॅचेस घेणे गरजेचं आहे निलेश सर. निश्चित निवृत्ती शिंदे म्हटलं की कोळघरचे अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून हा झेल निसटलेला आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होतात, परंतु या चुका तुम्हाला सुधारवणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या 39 वरती 1. अगदी दत्ता बांदल झेल घेऊ शकले असते, एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु झेल सुटलाय. क्रिकेटमध्ये जरतरला कोणतेही महत्व नाहीये. पुढचा बॉल, दत्ता बांदल निघालेत विशाल शेडगे यांच्यासाठी. निलेश शिंदे आहेत, पहा ऑन साइडला पुन्हा एकदा हा बॉलला स्क्वेअर लेग दिशेने वळवलंय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, लांबून क्षेत्ररक्षक जात आहे तोपर्यंत धावांसाठी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना निलेश शिंदे आणि बॅट्समन पाहायला मिळाले. निश्चित सिंगल डबल तुम्हाला घ्याव्याच लागतील, परंतु या एकेरी दुहेरी धावांना चौकार षटकारांची जोड तुम्हाला द्यावी लागेल. परंतु एकेरी दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. जमेची बाजू आहे की निलेश शिंदे यांना सूर गवसलाय. विशाल शेडगे चांगली बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, आडव्या बॅटनी खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक जात आहेत, प्रयत्न करतायत राहुल मांगडे, परंतु धावा किती घेतल्या जातील
तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. निलेश सर, विचार केला ना, रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्तीचे क्षेत्ररक्षक आपण पाहिले ना तर बाउंड्री लगत असतात आणि ज्यावेळेस सर्कलच्या आतमध्ये किंवा सर्कलच्या बाहेर बॉल असतो ना त्यावेळेस धावा मात्र जास्तीत जास्त घेतल्या जात आहेत. निश्चित रबर बॉलमध्ये जी बंधनं असतात टेनिस बॉल क्रिकेट प्रमाणे त्या प्रकारची बंधनं नसतात. परंतु रबर बॉल क्रिकेट म्हटलं की वेगळे नियम, वेगळा फॉर्मॅट. हा बॉल निश्चित एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. परंतु दत्ता बांदल ज्या गोष्टीसाठी आपण त्यांना ओळखतो ना की 1 गाव 11 टेनिस बॉल क्रिकेट किंवा लीगमध्ये त्यांचा खेळ उल्लेखनीय राहिलाय. परंतु आता झगडताना मैदानाच्या आतमध्ये विकेटसाठी रबर बॉल क्रिकेट आहे आणि त्यामध्ये चांगल्या चांगल्या बॉलरला मार खावा लागतो. दत्ता बांगल एक अनुभवी खेळाडू आहेत, चांगली बॉलिंग केली आतापर्यंत त्यांनी. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आहे, याला टॅप स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र निवृत्ती शिंदे कोणतीही चुकी करणार नाही, विकेट मिळते. निलेश शिंदे मैदानाच्या विशाल सेडगे चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर जातील, विकेटचं पतन. निश्चित जी चूक या अगोदर निवृत्ती शिंदे यांनी केली होती ती चूक त्यांनी सुधरवली आणि अखेर हा झेल पकडला आणि विशाल शेडगे यांना दिला परतीचा इशारा. तंबूच्या आश्रयाला त्यांना धाडलाय. म्हणजे कुठेतरी ही जमेची बाजू आहे. विकेटच्या शोधामध्ये संघ होता, ती विकेट मिळाले. 44 वरती 2 अशी स्थिती आहे. अगदी स्थिती निलेश सर मी म्हणेन चांगली आहे. विकेट्स गेल्या काही हरकत नाही. 50 ओव्हरचा हा मॅच नाही आहे, 5 ओव्हरचा मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला विकेट्स काय डगआउटमध्ये ठेवायची गरज नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने तुमच्या धावा येत आहेत ना त्या धावा कमालीच्या धावा येत आहेत आणि 44 वरती 2 ही स्थिती आहे ना खूप चांगली आहे. निश्चित लीग म्हटलं की अनेक गावचे खेळाडू तुमच्या संघामध्ये असतात. एकाला झाकावं तर दुसऱ्याला काढावा. त्यामुळे विकेट तितकंसं कमी ओव्हर षटकामध्ये महत्त्व नाहीये. तुम्ही संघासाठी किती धावा बनवताय ना यालाच फार मोठं महत्त्व आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज आलेले आहेत. गणेश धनावडे ओव्हर क्रमांक 4 मध्ये येत आहेत. पहिला बॉल हाताळताना आपण पाहणार आहोत त्यांना. शॉर्ट बॉल आहे, याला पाठीमागच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक कोणताही नाही. त्या ठिकाणी फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. निलेश सर, षटक क्रमांक 4 मध्ये खेळ आलाय. धावा 46 आहेत, चांगल्या धावसंख्या आहे आणि इथून पुढे जर या पद्धतीने हा स्कोरबोर्ड चालला ना तर 80च्या घरामध्ये धावसंख्या सहजरित्या जाईल. निश्चित म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर नाकारता येऊ शकत नाही. परंतु एका बाजूला महाकाली वॉरियर्सने गणेश धनावडे नावाचा अनुभवी शस्त्र बाहेर काढलेले, ज्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. परंतु या बॉलला भिरकवून दिलाय डीपिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावेंसाठी धमाका मोठा षटकार. काय बॅटिंग केली जाते. निलेश शिंदे यांनी अगदी ज्या पद्धतीने बॉल पडला त्यानंतर त्यांनी मन बनवलं होतं ऑन साईडला खेळवण्याचं आणि टप्पा पडल्यानंतर मिडल ऑफ द बॅट आणि ज्या पद्धतीने स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपल्यापर्यंत आवाज आला स्ट्रोकचा, ऑन साईडला कमालीचा स्ट्रोक खेळला. एक प्रतिभावंत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ही बॅटिंग आहे ना निलेश सर 80+ करणार, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चांगला झेल टिपलाय. 1 तेरी तो 1 मेरी. पुढच्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले गणेश धनावडेनी. फलंदाज कोण बाद होतोय तर निलेश शिंदेनी चांगली बॅटिंग केली परंतु त्यांना आता माघारी जावं लागतंय. निलेश सर, निश्चित गणेश धनावडे यांना ज्यावेळेस या षटकासाठी आणलं ना, कारण एका बाजूला आपण पाहिलं होतं ना की निलेश शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये होते आणि महाकाली वॉरियर्सने एक की खेळाडूचा वापर इकडे केला. कारण अनुभव असल्या कारणाने चांगले बॉल ते टाकू शकतात आणि समोर आक्रमक बॅटिंग सुरू होती. ती आक्रमक बॅटिंग आता थांबलेली आहे आणि ते वादळ शांत झालंय. निलेश शिंदे चाललेत माघारी. धावसंख्या 52 वरती 3. 52 वरती 3 ही स्थिती आहे. क्रिकेट लवर्स या टीम मध्ये आपण जर पाहिलं ना निलेश सर तर गणेश धनावडे आणि निलेश शिंदे एकाच टीम मधून कित्येकदा खेळलेत आणि त्या कारणाने की काय गणेश धनावडे यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलं परंतु त्याचा फायदा झालाय टीमला. कमालीचा. कॅप्टनचं कौतुक करेन मी या ठिकाणी. निश्चित ज्यावेळेस तुम्ही एकत्र खेळता त्यावेळेस प्रत्येकाची पडती बाजू प्रत्येकाला माहिती असते आणि तीच आता जमेची ठरली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला वळवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बाउंड्रीला येऊन क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत तोपर्यंत मध्ये 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीने गणेश धनावडे इथे चांगली बॉलिंग करतायत मी म्हणेन. निश्चित धावसंख्येची गती त्यांनी प्रखरतेने कमी केलेली आहे. एका बाजूला धावसंख्येची गती वाढली होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये तुम्ही पाहिलं ना राज शेलार आणि साहिल दळवी ही युवा टॅलेंटेड जोड ज्याकडे क्षमता आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. दोन्ही खेळाडूंनी अनेक वेळा अनेक चांगल्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत परंतु इथे 22ची धाव येते. परंतु अंतिम टप्प्यामध्ये पहिला डाव आता
जाऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे धावांची गती आणि धावा याच्याकडे आता लक्ष केंद्रित फलंदाजांना करावं लागेल. कौतुक करावं लागेल गणेश धनावडे यांची चांगली बॉलिंग राहिली. एक षटकार खालाय परंतु काही चेंडू त्यांनी चांगले टाकलेत. पुढचा बॉल हा ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती काय बघडलंय मैदानाच्या आतमध्ये, क्लीन बोल्ड केलंय आणि राज शेलार यांना आउट केलंय. या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड केलंय त्यांना. 54 वरती 4 ही स्थिती आहे. निलेश सर थोडीशी या षटकामध्ये धावगती कमी झाली. जो स्कोर आपण 80+ होणार होता तो स्कोर मात्र 80च्या खाली राहतोय का ही शक्यता वाटते इथे. अनिश्चित या षटकामध्ये अवघ्या 9 धावा देत 2 गडी गारद केले गणेश धनावडे यांनी. परंतु आता येणारे फलंदाज किती क्रमांकावरती आले त्याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी आता किती धावा बनवताय ना यालाच महत्व उरलेलं आहे या अंतिम षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये अगदी संघाचे कॅप्टन संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये म्हणजे अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु तितक्याच ताकदीचा तितक्याच अनुभवी खेळाडू बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा आपण येताना पाहायला मिळतंय की निवृत्ती शिंदे. निलेश सर एक चांगले समालोचक आहेत आणि तितकेच चांगले खेळाडूही आहेत. निश्चित कोळघर गावचं क्रिकेट जेव्हा जेव्हा कोळघर गावचं क्रिकेट आपण पाहतो किंवा कोळघर गावाचा उल्लेख करतो ना त्यावेळेस मात्र ही काही जी नावं आहेत ना त्या नावांभोवती कोळघर गावचं क्रिकेट फिरताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये एक नाव तुम्हाला घ्यावं लागेल ते निवृत्ती शिंदे आहे. साहिल दळवीसाठी पहिला बॉल ऑन साइडला, या बॉलला उडवलाय. काय फटका खेळलाय. या फटक्याला ना पाहत आणि पाहतच राहावं. राज दळवीच्या बॅट मधून आलेला ऑन साइडला अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक, साधावा. मन हरकून टाकणारा फटका साहिल दळवी यांच्या बॅट मधून आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती चढवलाय भीषण हल्ला. पाठीमागच्या सामन्यामध्ये साहिल दळवी यांनी लागोपाठचे 3 षटकार ठोकले होते आणि या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिला षटकार ठोकलाय. साहिल दळवी काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. युवा वर्सेस लेजेंड हे युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल हा ओव्हर पिच बॉल होता, थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर खाली राहिल्यानंतर हा बॉल यष्टी रक्षकाला चकवा देतोय. कोणतीही रन घेतली जाणार नाही. साहिल दळवी यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय, स्वतः स्ट्राईक करतायत. परंतु ज्या पद्धतीने विचार केला ना निलेश सर कमबॅक केला या बॉलवरती. आपल्या भात्यातील एक चांगला बॉल त्यांनी टाकलाय. स्लोअर बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता आणि हा डॉट बॉल येतोय साहिल दळवी यांच्यासाठी. पुढचा बॉल हा बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईज खेळलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, लॉंग ऑफला सोपा झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये चालणार नाही. रागाने बॉलला फेकले. धावा किती घेतल्या जातील. 3 धावा कंप्लीट केल्या. 4थी धावेसाठी साहिल पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि काय घडतंय तर अमर संघाचा कॅप्टन पहा. निलेश सर साहिलला स्ट्राईक देण्यासाठी स्वतः कॅप्टन रनआउट होत आहेत. हे दुर्मिळ आहे निलेश सर. निश्चित जीवन असो किंवा क्रिकेट चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि अमर धनावडे यांनी हे ते केलं की साहिल दळवी चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या विकेटचा त्याग केला. म्हणजे तुम्ही संघाच्या हितासाठी काही गोष्टी करताना याच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं एक आणि संघनायक म्हणून त्यांनी संघाचं हित पाहिलं आणि स्वतः माघारी आले. अगदी नक्कीच निलेश सर संघासाठी कुछ भी करेगा आणि कौतुक करावं लागेल अमरचं. पुढचा बॉल और पिच बॉल आहे. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळला यार. अप्रतिम जबरदस्त टोला. साहिल दळवी ब्रँडेड स्ट्रोक म्हणायला निलेश सर काय हरकत नाही. या बॉलवरती तुम्ही 8 धावा 9 धावाही देऊ शकता. हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावसंख्या 69 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आणि साहिल दळवी यांचा फटक्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये विजेसारखा लखलखतोय. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 69 वरती 5 ही स्थिती आहे. लेजेंड खेळाडू त्याच्यासमोर एक युवा खेळाडू चांगलं प्रदर्शन करतोय. पुढचा बॉल हा सुद्धा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न, बॅटा बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. निश्चित हा बॉल खेळण्याचा जो अंदाज मानला होता ना तो पूर्णपणे फसतोय. तुमचा अंदाज ही तुमची कल्पना आहे परंतु तुमचा अनुभव हे जीवनातलं सत्य आहे आणि त्या अनुभवातून टाकलेला बॉल निवृत्ती शिंदे यांनी आहे. शेवटचा बॉल असेल साहिल दळवी यांच्यासाठी. हा खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 3री धावेचा प्रयत्न होईल का. झाला इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद.
2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. निलेश सर 71 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 72 धावांचं टार्गेट आहे. ज्या पद्धतीने आपण भैरवनाथ फायटर्स बॅटिंग पाहिली, चांगली बॅटिंग केली, परंतु महाकाली वॉरियर्स संघाला निलेश सर 72 धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये जर हा सामना त्यांना जिंकायचा आहे तर. निश्चित महाकाली वॉरियरचा पाठीमागच्या सामन्यातला खेळ आपण पाहिला. राहुल वांगडे यांनी जी बॅटिंग केली होती आणि तब्बल 96 धावांचं जे टार्गेट होतं त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या टीमने केला होता. त्यामुळे याही मॅचमध्ये तो संघर्ष 30 जूनचा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार 30 बॉल 72 धावा. निलेश सर अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर एखाद्या स्पर्धेची सुरुवात कशी व्हावी तर एक स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेळेमध्ये या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आणि ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत होते अर्थातच आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि तदनंतर एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. चला, फिल्डिंग करणारी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावा. बॅटिंग करणाऱ्या टीमलाही आम्ही विनंती करतोय तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं सकाळपासून आतापर्यंत. आपण जर पाहिला तर 3 अर्धशतक या ठिकाणी झालेत. पहिलं शतक आलंय ते सूरज पाडळे, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, 18 बॉल 60 धावा केल्या. दुसरं अर्धशतक जर आपण पाहिलं तर दुसरं अर्धशतक मनोज जवळ जे जवळवाडीचे आहेत, म्हणजे जवळवाडी गावचा डंका याही स्पर्धेत वाजलाय. जरी राजेश जवळ नाही खेळले परंतु त्यांचे बंधू मनोज जवळ यांनी या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा डंका वाजवलाय. दुसरी हाफ सेंचुरी या ठिकाणी केली आणि तिसरी हाफ सेंचुरीमध्ये अजिंक्य गोळे, क्या बात आहे, संकेत गोळे, अजिंक्य गोळे, गोळे नावाने सुद्धा या स्पर्धेमध्ये डंका गाजवलाय. म्हणजे एकंदरीत विचार केला ना निलेश सर तर 3 अर्धशतक झळकावलेत पहिल्या दिवसामध्ये. म्हणजे स्पर्धा आजचा दिवस जर पाहिला ना तर बॅट्समनच्या नावावरती राहिला आहे, कारण 3 अर्धशतक आलेत. निश्चित 2 अर्धशतक काही धावांसाठी हुकली, त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. राहुल वांगडे यांचं अर्धशतक काही धावांसाठी हुकलं, प्रताप शेलार यांचं अर्धशतक हे 2 धावांसाठी हुकलं. म्हणजे या धावा जर आल्या असत्या ना तर आजच्या दिवसामध्ये 5 अर्धशतकं लागली गेली असती. राहुल वांगडे याचं कौतुक करेन निलेश सर, कारण 96 धावांचा जिथे पाठलाग करायचा होता ना चेस करताना, म्हणजे सेकंड बॅटिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस धावा बनवता त्या खूप महत्त्वाच्या असतात. जसं विराट कोहलीला आपण चेस मास्टर का बोलतो किंवा वर्ल्डचा टॉप क्लास बॅट्समन का म्हटलं जातं तर चेस करताना अनेक त्यांनी अर्धशतक शतक झळकावलेत, जास्तीत जास्त धावा केल्यात. त्यामुळे राहुल वांगडेचंही कौतुक करावं लागेल. प्रताप शेलारचेही 2 धावांनी अर्धशतक गेले, या दोघांचंही कौतुक करावं लागेल. निश्चित हे जे असे खेळाडू असतात ना जे मधल्या फळीमध्ये येतात किंबहुना प्रारंभिक जोडीमध्ये येतात आणि संघासाठी लाभदायक खेळ करतात, हे खेळाडू फार महत्त्वाचे. याचा आपण आढावा अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून घेत आलो की मधल्या फळीतला खेळ, भारतीय टीमचा किंबहुना प्रारंभिक जोडीतला खेळ, म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना या फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. परंतु याही सामन्यामध्ये सुरुवात कशी होईल याच्यावरती भरपूर काय अवलंबन आहे दोन्ही संघांचं. हो, अगदी सत्र क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना घेऊन जाऊया, जिथे मात्र 72 धावा करायच्या आहेत आणि 72 धावांची करण्यासाठी 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल वांगडे आणि हर्षल महामुलकर हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि संघाचे कॅप्टन म्हणजेच अमर पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल राहुल वांगडे. एक चांगला खेळाडू आहे, डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून अनेकदा त्याला मागणी आहे. पहिल्या बॉलवरती ऑन साईडला धमाका केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल जास्त ट्रॅव्हल होणार नाहीये, तितकंच आउटफील्ड फास्ट नाहीये. धावा मात्र 2 घेतल्यात पहिल्या बॉलवर. तिसरी गणेशा झालाय 2 धावांनी. 72 धावांची चेस करायची. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या तर मजेशीर मॅच असेल. राहुल वांगडे आणि हर्षल महामुलकर हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु तितक्याच धाटणीचा आणि तितकाच हुशार बॉलर मैदानाच्या आतमध्ये आहे अमर निलेश सर. निश्चित अमर धनावडे यांनी सकाळपासून चांगला खेळ केलेला आहे. एक लीड गोलंदाज म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. गतवर्षी अमर धनावडे हे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होते, परंतु पर्व क्रमांक 2 मध्ये लीड गोलंदाज म्हणून काम करतायत. चांगली गोष्ट आहे. पुढचा बॉल, चांगली बॉलिंग मी म्हणेन, खोलात टाकलेला बॉल. इथे LBW ची अपील केली, अगदी पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. व्हॉट अ बॉलिंग यार, अमर कमाल आहे यार.
निश्चित पंच शशी साटम सर आहेत आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला. बराचसा अनुभव म्हणजे कल्याणी घोरपडे सर असतील, किंबहुना शशी साटम सर असतील, किंबहुना सूर्यकांत आडाव सर असतील किंवा रुपेशजी सावंत सर असतील, हे कडक शिस्तीचं पॅनल आहे. आणि पुन्हा एकदा या बॉलची क्रिया जर तुम्ही पाहिलीत ना तर निश्चित पायाला जाऊन भेदणारा बॉल होता आणि परंतु पंचांनी सांगितलं की बॉल एसटी सोडून चाललाय. खूप मोठी गोष्ट आहे निलेश सर. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही अशा प्रकारची बॉलिंग करताय म्हणजे अगदी वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल राहुल वांगडे यांच्यासाठी. हा बॉल लेग साईडला आहे, फक्त ग्लान्स केलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही, रिकाम्या जागा भरा आणि स्कोरबोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. राहुल वांगडे टिपिकल फटका, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर, एक कलात्मक स्ट्रोक. बॉल ज्या वेगाने आला त्याच वेगाने सीमारेषा बाहेर फेकून दिला. सरळ मोहर लागली आहे या बॉलच्या पाठीमागे 4 धावांची. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अमर जो स्ट्रायकर बॉलर आणि त्याच्या समोर मात्र राहुल वांगडे. हे युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 धावा स्कोरबोर्डची लागल्या. 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो, हा फुल टॉस लेग साईडला बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न झाला पाठीमागच्या दिशेने. लॉंग स्टॉपला प्लेयर आहे त्या ठिकाणी. वाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा निलेश सर स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत. या गोष्टी अशी बॉलिंग नाही चालणार निलेश सर. निश्चित या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील कारण जी धावसंख्या आहे आणि त्या धावसंख्येचा जर तुम्हाला बचाव करायचा आहे तर या गोष्टी तुम्हाला टाळणं फार महत्वाचं आहे. कारण राहुल वांगडे गुडघ्यावरती बसून देखील चांगले फटके खेळतात, त्यामुळे कुठेतरी या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. राहुल वांगडेचा टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला राहिला. एक चांगला प्लेअर म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु अमर तितक्याच ताकदीचा बॉलर आहे आणि एक चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अमर वर्सेस राहुल. हा पुढचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. चांगला बॉल आहे. त्याला अगदी बॉलपर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये गॅप राहिला. अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाहीये. निश्चित एका बाजूला राहुल वांगडे यांनी आक्रमण केले, परंतु प्रश्न हाच आहे की हर्षल मामूलकर हे कधी आक्रमण करणार. एका बाजूने संयम आहे, एका बाजूने आक्रमण आहे, परंतु जर दोन्ही बाजूने आक्रमण जर सुरू झालं तर मात्र गोलंदाजांना याचा विचार करावा लागेल. राहुल वांगडे आता मात्र स्ट्राईकला येत आहेत आणि अमर बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल अति उजव्या एसटीच्या बाहेर चाललाय. येतोय तो वाईट बॉल. आणि जी गोलंदाजी सुरू आहे ना या बॉलच्या पाठीमागे राऊंड द विकेट आणि वाईड लाईनला पकडून म्हणजे अवे फ्रॉम द बॉडी कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मी म्हणेन चांगला प्रयत्न आहे. एकूण बॉल मात्र आतापर्यंत झालेत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय म्हणजे 2 बॉल बाकी आहेत. पहा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे आणि थोडंसं बचाव करण्याचा प्रयत्न आहे अमर यांचा. पुढचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा हा बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. प्रयत्न चांगले आहेत निलेश सर, परंतु थोडंसं अजून बॉलची लाईन आहे ना तुम्हाला आतमध्ये घ्यावी लागेल. निश्चित अमर धनावडे यांचं काही वेगळं प्लॅनिंग आहे. जरी काही नकारात्मक बॉल गेले तरी चालतील, परंतु आमच्यासाठी राहुल वांगडेची विकेट ही महत्वाची आहे आणि त्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे त्यासाठीच हा हट्टा सुरू आहे. राहुल वांगडे यांच्यासाठी सापळा रचलाय. पुढचा बॉल. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. लिडिंग एज होती का काय आणि डॉट बॉल येतोय. निश्चित थोडा वेळ अशा पल्लवी झाल्या होत्या. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया. एक पाय पुढे घेतला होता. निश्चित बॉल इन्स्ट्रक्षकाने चांगल्या प्रकारे गॅदरही केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. हे निश्चित आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. अमर शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय. राहुल वांगडीची विकेट पाहिजे टीमला. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. ऑन साइडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातील. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 13 वरती नो लॉस. निश्चित 72 धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत उभारलेले आहेत. 13 धावा त्याच्यामध्ये राहुल वांगडे बॅटिंग करतात 8 वरती. हर्षल मामूलकर यांनी आतापर्यंत स्वतःचं खातं उघडलं नाहीये, त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष याही खेळाडूकडे आहे की हर्षल मामूलकर कशा प्रकारची बॅटिंग करतील आणि किंबहुना राहुल वांगडे इनिंगला कशा प्रकारे पुढे नेतील, कारण 13 धावा आलेल्या आहेत आणि इथून पुढे अमर धनावडे कोणाच्या हातामध्ये बॉल देणार. हा नक्कीच ही चर्चा महत्वाची आहे. थोडीशी घाई करा. बॅड लाईटला सामोरं जावं लागेल तुम्हाला, त्यासाठी थोडीशी घाई करा.
आणि इक्वेशन आपण सांगूया निलेश सर, 24 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी महाकाली वॉरियर्स संघाला, आणि प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु निलेश सर, राहुल वांगडेची विकेट अतिमहत्वपूर्ण राहील भैरवनाथ फायटर्स या संघासाठी. निश्चित अलीकडचा हंगाम तुम्ही 1.5 महिन्याचा पाहिला ना, तर या 1.5 महिन्याच्या हंगामामध्ये राहुल वांगडे रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या टच मध्ये आहेत आणि 2 अर्धशतकं त्यांच्या बॅटमधून आलेली आहेत. राजेंद्र विलारे उर्फ बाबा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क होती सज्ज होत आहेत, आणि आता मात्र हर्षल मामूलकर स्ट्राईक एंडला आहेत. नाही हर्षल आहेत, आणि आता मात्र त्यांना खातं खोलावं लागेल. पहिला बॉल, हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केली होती. एक चांगला बॉल हाताळताना आपण बॉलरला पाहतोय राजेंद्र बिलारे. निश्चित याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य होता आणि शरीरापासून दूर ठेवलाय, म्हणजे कुठेतरी या प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही करता तर फलंदाजांवरती दडपण येऊ शकतं. चांगलं प्लॅनिंग आहे बॉलरचं, प्रत्येक बॉलरचं. पुढचा बॉल हा वाईट बॉल आहे, कारण लेग स्टंप सोडून खूप बॉल बाहेर चाललाय. अतिरिक्त रन येईल स्कोरबोर्ड मध्ये, परंतु तुम्हाला लाईन लेन ओके करावी लागेल. चांगल्या लाईन लेननी बॉलिंग करावी लागेल. पहिला बॉल निलेश सर खूप चांगला टाकला. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे जे फलंदाजावरती दडपण आणलं होतं ना, ते या बॉलनं दूर केलं. पुढचा बॉल, यॉर्क पद्धतीचा बॉल, खोलात टाकलेला बॉल. अपील चांगली आहे, पंचांनी अगदी स्पष्ट निकाल दिलाय, परंतु अगदी 1 रन घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाही. लेग बाय स्वरूपामध्ये ही 1 रन आपण स्कोरबोर्ड मध्ये जोडूया. परंतु निलेश सर, आतापर्यंत ठीकठाक बॉलिंग आहे. निश्चित आतापर्यंत हाताळलेले जे बॉल आहेत ना, ते 2 आहेत, आणि किंबहुना एक नकारात्मक आहे. परंतु जमेची बाजू ही आहे की त्यांनी मोठे फटके खर्च केले नाहीयेत. आतापर्यंत मोठे फटके मारू दिलेले नाहीत. बॉलरांचं कौतुक करावं लागेल. अमर नंतर राजेंद्र जे बॉलिंग करतायत ते. पुढचा बॉल, हा स्ट्रोक जबरदस्त आहे, अफलातून स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलंय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. अभूतपूर्व स्ट्रोक खेळलाय. राहुल वांगडे नाव आहे, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. षटकार येतोय. माझ्या फटक्यावरती आहे विश्वास, आणि बॉल चाललाय सीमा पार. राहुल वांगडे यांचा एक क्लासिकल स्ट्रोक, सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. निलेश सर, आतापर्यंत आपण अनेक खेळाडूंची चर्चा केली, परंतु आता मात्र पिंपरी गावचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजतोय. निश्चित सकाळपासून आपण पाहिला ना की जो खेळ राहिलाय तो अप्रतिम आहे. पुन्हा एकदा राजेंद्र होत आहेत तयार. यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न, पायांवरती बसले होते पंच कल्याणी घोरपडे सर आम्हाला कळत आहेत की हा वाईट बॉल आहे. परंतु कल्याणी घोरपडे सरांबद्दल जेव्हा आपण संतोष जर चर्चा करतो ना की ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये जी अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा जो मालकीचा संघ टायगर ऑफ कोलकाता या टीमने जे चॅम्पियन पद पटकावलं होतं ना, त्या टीमचे हेड कोच होते कल्याणी घोरपडे सर. फटका फसलाय का पाहणं गरजेचं. क्षेत्ररक्षक 4 आले, परंतु झेल मात्र घेता आलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल बराच काळ ऑफसाईडला खेळलेला हा स्ट्रोक होता, हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक 4 पोहोचू शकले नाहीत. 2 धावा घेण्यापासून तुम्ही दोन्ही बॅट्समनला रोखू शकत नाहीत. या 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 24 धावा, नो लॉस. निश्चित 24 धावा धावफलकावरती. आपण ISPL बद्दल चर्चा केली की आता टेनिस बॉल क्रिकेट चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे, मोठ्या उंचीवरती आहे, आणि आज टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट आता मात्र संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होताना पाहायला मिळतं, आणि त्यामध्ये गतवर्षी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPL स्पर्धा नंबर 1 ला राहिली. चर्चा करूया बॉल नंतर. पुढचा बॉल, राहुल वांगडे टिपिकल स्ट्रोक, ऑन साइडला ठोकलेला अप्रतिम लाजवाब स्ट्रोक. पनवेलच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आजच्या दिवसातला राहुल वांगडेचा सर्वात मोठा षटकार. 6 धावा. राहुल वांगडे सेट ऑन फायर. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने हा बॉल सीमारेषच्या पलीकडे फेकून दिला. एक सामर्थ्यवान फटका राहुल वांगडे यांच्या बॅटमधून. हे चांगले खेळाडू आहेत, त्या चांगल्या खेळाडूंचे ट्रेडमार्क शॉट आहे. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये पाय त्याचे अगदी रोवून उभा आहे, आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, हा सामना फिनिश करतोय की का हे पाहणं गरजेचं राहील. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. पुढचा बॉल राजेंद्र यांचा. आणखी एक स्ट्रोक आपल्या जागेवरून या बॉलला वळवलंय, ऑन साइडला फेकून दिलंय. सी कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत आणि पाहतच राहिलाय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. पिंपरी गावचा पट्ट्या मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. षटकार 6 धावा.
निश्चित महाकाली ट्रॅव्हल जशी मात्र एक्सप्रेसला लागते ना आणि ज्या प्रकारे वेगाने धावते ना त्याच प्रकारची बॅटिंग राहुल वांगडे यांनी महाकाली वॉरियरसाठी केली आहे. काय बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती आपण लागलो ना, एक्सलेटर वरती पाय ठेवल्यानंतर तो पाय आपण काढत नाही, त्या पद्धतीने वेगवान बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करा, आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे, थोडीशी घाई करा, आपल्याला सामना फिनिश करायचा आहे. लाईट्स ऑन झाल्यात, आता फ्लड लाईट्स या ठिकाणी ऑन होत आहेत, थोडीशी घाई करा. निश्चित आपल्याकडे पूरक प्रकाश नाही आहे आणि त्याच्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की कोणता विलंब होणार नाही आणि खेळाडू वृत्तीने आपण हा सामना खेळूया. त्यामुळे कोणत्याही टीमला अंधुक प्रकाशाचा सामना करायला लागू नये यासाठी आपण सहकार्य करा ही विनंती आहे. 18 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. इक्वेशन आहे निलेश सर. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं ना तर अर्धा टप्पा पार केला संघाने, परंतु पुढच्या 3 षटकांमध्ये 36 धावा करायच्या, 12ची सरासरी आहे आणि या मैदानावरती विचार केला ना तर ते सोपं आहे. बॅटिंग करताना आपण चर्चा केली की सामना सोपा आहे, परंतु तुम्ही राहुल वांगडेची विकेट मिळवा हा सामना सोपा आहे. राहुल वांगडे की प्लेअर आहे या मॅच मध्ये. आता मात्र बॉलिंग मार्क वरती शिवा आलाय, शिवम कासुडे बॉलिंग मार्क वरती. खराब लाईन आहे, लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा हा बॉल पंचांनी हेरलं, सांगितलं, स्पष्ट नकार दिला. हा वाईट बॉल आहे, हा तुम्हाला बॉल पुन्हा हाताळावा लागेल. युवा खेळाडू निलेश सर त्याला आमंत्रित केलंय शिवमला आणि चांगली बॉलिंग करावी लागेल. निश्चित, कारण षटक क्रमांक 3 आहे. जर शिवमला आपण ओव्हर नंबर 3 मध्ये नाही आणलं तर षटक क्रमांक 4 हे देणं भागच आहे. त्याच्यामुळे ओव्हर नंबर 3 मध्ये आणलंय आणि हे मधलं षटक आहे. शिवम निघालाय, हा बॉलला फक्त चॉप केलंय, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. त्या ठिकाणी 1 रन्स कंप्लीट करताना बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि हर्षल मामूलकरचं निलेश सर मी कौतुक करेन, कारण अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये ज्या पद्धतीने पॅट कमिन्सनी ग्लेन मॅक्सवेलला जसा त्या ठिकाणी सपोर्ट केला होता, सहकार्य केलं होतं ना ती इनिंग बिल्ड करण्यासाठी, त्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्षल मामूलकर करतोय. फक्त 1 काढून देतोय, नॉन स्ट्राईकला चाललाय. निश्चित हिरो न बनता हिरोचा भाऊ ते मैदानाच्या आतमध्ये बनलेला आहेत आणि ही भूमिका फार महत्वाची आहे. आणि राहुल वांगडे यांना स्ट्राईक वरती आणलंय आणि फुलटॉस बॉल आहे. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत, झडप चांगली घातली, संघासाठी काही धावा वाचवल्यात, याच महत्वाच्या आहेत. वेल क्षेत्ररक्षण म्हणेन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्री लगत केले, कौतुक करावं लागेल. साहिल दळवीचं कौतुक करावे लागेल. बॅटिंग मध्ये काही रन्स बनवले, परंतु फिल्डिंग मध्ये सुद्धा त्यांनी काही रन्स वाचवलेत, कौतुक करावं लागेल. राहुल वांगडे स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय, पुन्हा एकदा 2 धावा घेतल्यात. आक्रमक बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 धावा आहेत, सेफ आहे. यस. पुढचा बॉल असेल शिवमचा आणि राहुल वांगडे आक्रमक इनिंगकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, समोरच्या दिशेने वाशीला बॉल जाईल अशा प्रकारचा स्ट्रोक रस्त्यावरती लँड होतोय. अप्रतिम जबरदस्त टोले, जंग फटकेबाजी, राहुल वांगडे अप्रतिम बॅटिंग, षटकार. तडक फडक बेधडक सडक पे कडक राहुल वांगडे यांच्या स्लॉट मध्ये टाकलेला बॉल सरळ फेकून दिलाय रस्त्यावरती 6 धावांसाठी. तुम्ही राहुल वांगडे यांच्या झोन मध्ये गोलंदाजी नाही करू शकत, तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, लाजवाब, आउटस्टँडिंग, ग्लोरियस हिट. राहुल वांगडे जबरदस्त गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग, दे धक्का मार छक्का, शॉट ऑफ द डे. निलेश सर हा बॉल अगदी ओव्हरपिच होता, ज्या पद्धतीने आपण हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि काय टायमिंग राहिलं, प्रॉपर टायमिंग, ज्या पद्धतीने पत्रा बजाव स्ट्रोक तुम्ही म्हणता त्या पद्धतीचा स्ट्रोक होता. चांगली बॅटिंग, षटकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालले. 12 बॉल 42 ची गरज असेल, 12 बॉल 42 वरती खेळतोय. आणखी एक ऑन साईडला या बॉलला फक्त ज्या पद्धतीने खेळले, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी पोहोचतील का, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय राहुल वांगडे यांना. राहुल वांगडे थांबण्याचं नाव घेत नाही निलेश सर, त्याला मॅच लवकर फिनिश करायची, चांगली बॅटिंग करतोय. निश्चित जो सूर त्यांना या लीग मध्ये गवसलेला आहे तो अप्रतिम आहे, परंतु शिवा कासुर्डे 13 बॉल 18 ची गरज आहे, हे समीकरण शिल्लक आहे. शिवा कासुर्डे याच मैदानावर त्यांनी जावली प्रीमियर लीग मध्ये छाप सोडली होती, परंतु आता पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय, या शेवटच्या बॉलवरती मला काही चांगलं करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. अगदी शेवटचा बॉल आहे, चांगला बॉल हाताळावा लागेल. 13 बॉल आणि 18 धावांची गरज असताना बॅटिंग करणारी टीम आहे महाकाली वॉरियर्स. आता मात्र 13 बॉल 18 धावांची गरज, शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल.
लेग साईडला बॉलला ज्या पद्धतीने ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 आणि 1 रन मिळेल आणि 1च घेण्याचा प्रयत्न आहे कारण राहुल वांगडे यांना पुन्हा स्ट्राईक पाहिजे. निश्चित या बॉलच्या पाठीमागे 1 धाव घेऊन त्यांनी काही संकेत दिले की यानंतरच्याही ओव्हरमध्ये मिस स्ट्राईक करतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आहे संधी. अगदी बरोबरीची संधी आहे निलेश सर. राहुल वांगडेची विकेट प्राप्त करा, तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये राहिला तर 12 बॉल खेळायची गरज नसणार आहे. मला वाटतंय 6 ते 7 बॉलमध्ये हा सामना फिनिश करू शकतो. ज्या पद्धतीने तो टचमध्ये आहे, प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट करतोय आणि हे मैदान त्याच्यासाठी निलेश सर छोटं पडतंय कारण ज्या पद्धतीने तो शॉट खेळतोय प्रत्येक बॉल स्टेडियमच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न आहे. निश्चित राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये थांबले तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे राहुल वांगडे यांची कशा प्रकारे लवकरात लवकर विकेट मिळवता येईल ना याचाच प्रयत्न भैरवनाथ फायटरला करावा लागेल. निलेश शिंदे यांना बॉलिंग मार्कवरती आणलंय. चांगला प्रयत्न करावा लागेल. वेगळ्या दाटणीची बॉलिंग करावी लागेल. बॉल मोजून मापून टाकावा लागेल. पहिला बॉल, पहिला बॉल चांगला आहे. अगदी मिडल स्टंप वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडंसं निलेश सर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हा डॉट बॉल आलाय, राहत असेल बॉलरसाठी. निश्चित याच गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण T20चा उल्लेख नेहमी करतो की जिथे हार्दिक पांड्याने केलेली गोलंदाजी ही फार महत्वाची होती. एका वेळेला असं वाटलं होतं की सामना भारतीय टीम पासून दूर गेलाय, परंतु हा बॉल चाललाय सीमा पार. एक जबरदस्त वार येतोय तो षटकार आणि 16 बॉल मध्ये 51 धावा कुटलेल्या आहेत. पठ्या पिंपरीचा नाव राहुल वांगडे. एकदा जोरदार टाळ्या या झुंजार खेळीसाठी. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. राहुल वांगडे यांनी अर्धशतक ठोकले. अप्रतिम बॅटिंग, सुपर बॅटिंग. काय क्लास दाखवलाय आज. संपूर्ण दिवसभर निलेश सर पहिल्या मॅच मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. तिथेही ते अगदी अर्धशतकाच्या पर्यंत पोहोचले होते, परंतु या मॅच मध्ये ते सोडणार नाहीत. या मॅच मध्ये कोणतीही त्यांनी जागा दिली नाही. कॅचेस त्यांच्या सुटल्या, परंतु 50 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. त्याचबरोबर विजय दादा पार्टे यांच्या वतीने 201 आणि नामदेव दादा पाटणे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे राहुल वांगडे यांच्या झुंजार खेळीसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. या बॉलवरती फक्त सिंगल रन कंप्लीट केले राहुल वांगडेंनी. धावा मात्र एकूण स्कोरबोर्डती लागतायत निलेश सर 62 धावा. म्हणजे इथून पुढे फक्त 10 रनची गरज आहे. निश्चित बॅटिंग करताना राहुल वांगडे यांनी 6 षटकार आणि 1 चौकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेला आहे, परंतु मॅच मध्ये बरंचसं काही शिल्लक आहे. भैरवनाथ फायटरला लढावं लागेल, झुंजावं लागेल. भैरवनाथ फायटरसाठी एक जमेची बाजू निलेश सर काय आहे तर आता पाऊस आलाय आणि पाऊस आल्यानंतर बॅटिंग करणं अवघड असतं. आता मात्र तुम्ही जर चांगले बॉल टाकले, विकेट प्राप्त केली ना, या मॅच मध्ये भैरवनाथ फायटर्स अजून आहे. बॉल तुम्ही लगेच टाका, लवकर टाका, कारण अंधार होत चाललाय. म्हणजे निसर्गाची साथ ही भैरवनाथ फायटरला लाभलेली आहे, परंतु आता संधीचं सोनं केलं जाईल का वळवण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की टायमिंग साठी मग फलंदाजांना झगडावं लागतं आणि त्याचा प्रत्यय या बॉलच्या पाठीमागे आला एक सिंगल धाव. अगदी पावसामध्ये तुम्हाला बॅटिंग करणं अवघड का असतं, कारण प्रत्येक बॉल असतो, टाकलेला बॉल हा स्किट होतो, लवकर बॅटवरती येण्याचा जास्त येत असतो, त्यामुळं पावसामध्ये बॅटिंग करणं अवघड आहे. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन घेण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाहीत. या सिंगल रननी स्कोरबोर्ड पुढे गेलाय, म्हणजे 64 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे अजूनही 8 धावांची गरज आहे आणि बॉल मात्र आहेत बाकी 7 बॉल आहेत. 7 बॉल 8 धावांची गरज. निलेश सर पहा, वेळ बदलते, वेळ बदलू शकते आणि वेळ बदलले भैरवनाथ फायटर्ससाठी. निसर्गाचा नियम, नैसर्गिक पाऊस पडतोय आणि या पावसाचा फायदा होऊ शकतो भैरवनाथ या टीमला. निश्चित निसर्गाची साथ या टीमला लाभलेली आहे आणि या टीमचं जे नाव आहे ना ते ग्रांजे गावचं ग्रामदैवत भैरवनाथाचं नाव या संघाला आहे आणि कुठेतरी मला वाटतं भैरवनाथ धावून आलाय, परंतु संधीचं सोनं करत इतकंच महत्वाचं आहे. अगदी शेवटचा बॉल आहे. 8 धावांची गरज आहे. हा बॉल डॉट टाकला ना तर मजा येईल या मॅच मध्ये. भैरवनाथ, श्री भैरवनाथ हे कुलदैवत, ग्रामदैवत आहे गांजे गावाचं. आणि पहा, पाऊस, मुसळधार पाऊस आलाय. सामना सुरू ठेवा, आपल्याला विनंती असेल. 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा असेल. डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकामध्ये 8 धावा राहतील. 5 सकाळपासून पाऊस नव्हता, परंतु शेवटच्या मॅचला पाऊस आलाय. हा बॉल, ओहो, लेग साइडला पिच केलाय. पंच आमच्याकडे ओळतायत का पाहणं गरजेचं राहील. हा, इट्स अ वाईट बॉल, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. निश्चित ही गोष्ट टाळावी लागेल, कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे की बॉल टू रन.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. उजव्या एसटीच्या बाहेर डॉट आलाय. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. आता उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवायच्या आहेत धावा त्या 7. 6 बॉल 7 धावांची गरज असताना पाऊस आलाय आणि या पावसाचा फायदा कुठेतरी भैरवनाथ फायटर्सला होतोय का हे पाहणं गरजेचं असेल. थोडं फास्ट करा. चला शेवटचा बॉलर लगेच घ्या तुम्ही. आणि निलेश सर, आपण मागील मॅच मध्ये सुद्धा राहुल वांगडेंनी प्रयत्न केला, झगडला, शेवटपर्यंत बॅटिंग केली, तोही सामना हातातून सटकला होता. या मॅच मध्ये त्याने हाफ सेंचुरी कंप्लीट केली, परंतु हाही सामना हातातून सटकतोय काय ही भीती मात्र महाकाली वॉरियर्सला असेल. निश्चित, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये अंतिम षटकामध्येच प्रयत्न कमी पडले होते. त्यावेळेस परिस्थिती थोडीशी कठीण होती, परंतु आता 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. त्यामुळे आता महाकाली वॉरियर्स या पावसातून मार्ग काढणार का? आणि अंतिम षटक टीम भैरवनाथ फायटर या नावाने पर्याय निवडलाय, हर्षद कांबळे या नावाचा. हर्षद कांबळेंचा पहिला बॉल असेल. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक झडप घालतायत बॉलवरती, तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. राहुल वांगडे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. 5 बॉल 5 धावांची गरज आहे. मॅच अंतिम चरणामध्ये आले. रोमांचक मॅच होते. काटेकी टक्कर पाहायला मिळाली. निलेश सर, निश्चित आज हर्षद कांबळे यांना चमकावं लागेल, कारण जी जोडी तळ ठोकून बसली त्या जोडीला माघारी पाठवायचं आहे आणि सामना जिंकवायचा आहे. अशी बिकट परिस्थितीमध्ये हर्षद कांबळे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. 5 बॉल 5 धावांची गरज. हृदयाची धडधड आता वाढली आहे. संघ मालकांनी श्वास रोखून धरलाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. 5 बॉल 5 धावांची गरज. ओ हा बहा लेग साइडला खराब बॉल आहे. पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना काय घडलंय? हा बॉल लॉंग स्टॉपला, नशिबाचा साथ, बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अगदी वाईट प्लस या 4 धावा मिळतील. 5 धावा आणि हा सामना जिंकलाय महाकाली वॉरियर्स या टीमने. आणि त्या टीमचं करूया आपण अभिनंदन आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी आपण देऊया भरभरून शुभेच्छा. तर दोन्ही टीमसाठी खूप सारे